अरे मोदी भाऊ, मी तुम्हाला सांगणार आहे हो माझी लहानपणाची एक कहाणी. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी एकदा वावरात गेलतो, तर तिथे वावरामध्ये नाही का साप होता. तर तो बोक्या साप होता. बोक्या नाही का, बोक्या तुम्हाला माहीत असेल ना. बोक्या बोक्या कायले म्हणते, बोक्या म्हणजे मांजर होते. बोक्याच्या मागं एक साप होता. साप तर साप माझ्या मागं धावला, तर मी त्याच्या मागं धावायला गेलो होतो. तो मग तो माझ्या मागं धावला, तर मग येऊन माझ्या तो तिथं ढोंगणाला डसला. तर मग माझ्या ढोंगणाला एवढा मोठा गोला असा बेंडच आला. तर मग मी घरी जातच होतो, तर तिकडून माझ्या बाबा आले. तर तिकडून मला खूप त्यांनी मारलं. म्हणजे त्या सापाला मारू लागले ते. आणखी तो साप मग आला, आणखी त्यांनी मला डबल डसला, आणखी पुरं विष पिऊन टाकलं, आणखी मी वाचलो. तर असे माझा लहानपणीचा आहे तो एक छोटासा किस्सा होता, ते मी तुम्हाला सांगितलं. अजून एक तुम्हाला सांगतो. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी रोज असा पडत होतो, की म्हणजे खेळ उठक बैठक करत होतो आम्ही शाळेत. मास्तरच्या बहुत शिव्या खात होतो आणि उठक बैठक करत होतो. ते उठक बैठक करता करता एकदा का झालं, माझं पाय होता तो पाय असा बेंचाला लागला. आणखी तो जो बेंच होता तो तुटला. तर मग मला भीती वाटायची का मग मास्तर मला मारण. आणखी तो मग मास्तर माझ्या घरी आला, त्यांनी मला मारलं, खूप मारलं. आणखी तेव्हापासून मी कधी शाळेत गेलो नाही, काऊन की तो माझा आखरी वर्ष होता. म्हणजे मी तेव्हा 10वी झालीच होती माझी, म्हणून मी काही शाळेत गेलो नाही. तर मोदी भाऊ, तुमचे पण किस्से सांगा ना, तुम्ही पण का करत होते लहानपणी. अबे मी असं करतच नव्हतो. माझ्याकडे 2 म्हशी होत्या. मी त्या म्हशी वावरात नेत होतो, आणखी त्यांना बांधून ठेवून देत होतो आणि मस्त रेटून झोपत होतो. माझ्याकडे एक सॅमसंगचा फोन होता, म्हणजे तो डब्बेवाला फोन नाही, तो माझ्याकडे चांगला फोन होता. आणि त्या फोनमध्ये मी चांगले व्हिडिओ बनवत होतो. मोदी भाऊचे मी व्हिडिओ बनवत होतो. माझ्याकडे एक लहानसा भाऊ होता. त्या लहान भावाचे माझा कॅमेरा पकडे आणि मोबाईल पकडे, आणखी तो माझा व्हिडिओ बनवे आणि मी त्याच्यात नाचत होतो. असे माझा हा यूट्यूबचा चॅनल होता. ते चॅनल पण आपण सबस्क्राईब करून नका, कारण की तो चॅनल आता मी बंद करून टाकला आहे. तर मग नंतर मी एकदा मी नाही का वावरात गेलो होतो ना. तर वावरात काय झालं माहिती आहे का, 2 शेरा घेऊन गेलतो. आणि माझ्याकडे माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, सॅमसंगचा फोन होता. सॅमसंगच्या फोनवर मग माझा भाऊ काय आला नाही मग लहानवाला. तर मग मी व्हिडिओ बनवतो म्हणलं, तर मग माहिती आहे का मग काय झालं, व्हिडिओ बनवता नाही का एक पोट्टी आली मागं, आणि तिनं बकरीनं मला नाही का एक लातच मारली. तर मी तिकडे जाऊन नाही का त्या शेतामध्ये पडलो एकाच्या. आणि त्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्यावर ते दातोडे होते. ते दातोडे येऊन माझ्या ढोंगणाला चावले, आणखी माझ्या ढोंगण पुरा लाल लाल होऊन गेलता. आणि मग मी त्यांना मग पक्का झोडपलो आणि ते आंबे सब ते खाऊन टाकले तिथं. तर माझा पोट एवढा फुगला का नाही का, मग मला घरी आले जमलं नाही. तर त्या पोटीले म्हणलं, बकरे मला एक सायकलवर तुझ्या घरी सोडून दे. मग ते म्हणे, चल मोदी भाव मी तुला घरी सोडून देतो म्हणे, पण माझ्यासाठी नाही का एक तुले फूल घ्या लागन. कोणचा फूल बे बकरे. अबे तो फूल नाही गोबऱ्याचा फूल नाही, माझ्यासाठी कमळाचा फूल घे जो, आणखी त्या फुलाला पण आपण चांगल्याने आपल्या घरी ठेवू. अबे आपल्या घर म्हणजे मी आपल्या अलग घरी राहतो, तू आपल्या घरी घरात राहत जा. ओ का रे, ठीक आहे मग. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चांगला वाटला किस्सा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.